विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी स्वामी एम.एस. सहाय्यक शिक्षक शिरोळे स्कूल शिरोळी फुलाची. स्वामी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इयत्ता 10वी विषय इतिहास या अंतर्गत आज आपण पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा याविषयीची माहिती घेणार आहोत. पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाचं नाव मोठं आकर्षक आणि आपल्याला अभिमान वाटावा असं आहे, पण तेवढेच ते गुंतागुंतीचं आहे. कारण भारतीय इतिहास लेखन कसं झालं याबाबत माहिती घेताना 2 प्रकारांना ते अभ्यासावे लागेल. 1. कालखंडानुसार इतिहास लेखन. 2. विविध तात्विक प्रणालीनुसार झालेलं इतिहास लेखन. यामध्ये पुन्हा आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास लेखन व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन असा अभ्यास आपल्याला करावा लागेल. पाश्चात्याने इतिहास लेखन इतिहासाचं तत्त्वज्ञान यात फार मोठी मजल मारली आहे. हे आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा अभ्यास करताना जाणून घेतलेला आहे. आपण भारतीयही काही कमी नाही. इतिहास लेखनाच्या संदर्भात भारतात नेमकी कोणती परिस्थिती होती, इतिहास लेखन कोणत्या स्वरूपाचं होतं, इतिहास लेखनातून नेमकी कोणती जीवनदृष्टी आपल्यास मिळते याचा अभ्यास आपण या इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठातून घेणार आहोत. हा पाठ अधिक सोपा होण्यासाठी माझे मित्र आणि राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक लेखक डॉक्टर गंगाधर रासके खराडी पुणे या ठिकाणचे यांनी काव्यगंगा हा कविता संग्रह असणारे एक पुस्तक लिहिलं. याच काव्यसंग्रहातील इतिहास लेखन भारतीय परंपरा यावरती पोवाडा त्याने एक लिहिलेला आहे. माझ्या विनंतीला मान देऊन त्याने तो त्यांच्याच आवाजात ऐकवला. चला तर मग त्या पोवाड्याचा आस्वाद आपणही घेऊया. अग इतिहासाची करण्या उजळणी, खेळ प्रश्नांचा खेळू जरा. इतिहासाच्या लेखनातली पाहू भारतीय परंपरा. जी जी र जी आहे 10वीत तू कर अभ्यास तू. हे अरे पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा. प्राचीन काळच्या भारतीयांचा इतिहास जपला मौखिक खरा. समाजातली स्थित्यंतरे अन पराक्रम दैवत परंपरा. प्रश्न विचार तू पाठामधला, उगा मोठेपणा नाही बरा. जी जी र जी आहे 10वीत तू कर अभ्यास तू. हे असं सांग आता मग प्राचीन काळची लेखन परंपरा सविस्तर. पाहू अभ्यास झाला तुझा का नाही झाला खरोखर. जी जी र जी ऐका. अहो जुनी संस्कृती भारतीयांची इसवी सन पूर्वी 3000ची. हडप्पा येथे लेख सापडले, तसदी घ्या लिपी वाचायची. हिंदू धर्माची महाकाव्य रामायण आणि महाभारत ग्रंथ, जैन बौद्ध धर्माचे प्रसार वर्णने परकीयांची. त्यानंतर इसवी सन पूर्वी 3ऱ्या शतकात कोरले लेख, दगडी स्तंभावर मिळे माहिती सम्राट अशोकाच्या काळची. जी जी र जी आहे 10वीत तू कर अभ्यास तू. हे 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 हे. पोवाडा आवडला ना? धन्यवाद सरांना. आता कालखंडानुसार इतिहास लेखन यामध्ये भारतातील प्राचीन काळातील इतिहास लेखन, 2 मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि 3 आधुनिक काळातील इतिहास लेखन म्हणजेच ब्रिटिश काळातील इतिहास लेखन याविषयीची माहिती घेऊ. प्रथमतः आपण भारतातील प्राचीन काळातील इतिहास लेखन कसं झालं हे अभ्यासू. प्राचीन काळातील भारतातील इतिहास लेखन हे मौखिक परंपरा, प्रस्तरावर व दगडावरील लेख, ताम्रपटावरील लेख, प्राचीन महाकाव्य, प्रवास वर्णने, राजांची चरित्रे या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. भारतातील प्राचीन काळातील सुरुवातीचं इतिहास लेखन हे मौखिक परंपरेवरती आधारलेलं होतं. मौखिक परंपरा म्हणजे तोंडावाटे जपला गेलेला वारसा. पूर्वी आजी आपल्या नातवंडांना काही कथा, काही गाणी म्हणून दाखवत होते. हे मुखोद्गत होतं. तसं प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम असतील, दैवत परंपरा असतील, सामाजिक स्थित्यंतर याची माहिती केवळ आपल्याला मौखिक परंपरेने कळते. हडप्पा संस्कृतीमध्ये लेखनकला होती असं म्हणतात.
सर जॉन मार्शल यांनी ही संस्कृती इसवी सन पूर्व 3500 इतकी प्राचीन असावे असं मत व्यक्त केलं आहे. कालमापन करण्याच्या कार्बन 14 या पद्धतीनुसार या संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 1500 असा मानला जातो. म्हणजेच यावरून आपल्याला असं सांगता येईल की भारतामध्ये लेखन कलेची सुरुवात इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती. हे हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे कळतं. हडप्पा संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी आहे. ती वाचण्यात अद्याप यश आलेलं नाही. ही लिपी तुलू या द्रविड व संस्कृत लिपीशी मिळती जुळते. प्रसिद्ध पुराणवस्तू संशोधक डॉक्टर S.R. राव यांनी ही लिपी इंडो युरोपियन असल्याचं म्हटलं आहे. इतिहासकारांच्या मते ही लिपी उजवीकडून डावीकडे व दुसरी ओळ डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लिहिली जाईल. भारतात ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे आणि त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. प्राचीन काळाच्या लेखन साहित्यामध्ये प्रस्तराचा अग्रक्रम होता. दगडावरती लेख लिहिण्यापूर्वी तो गुळगुळीत करीत, त्यावर काळ्या शाईने मजकूर लिहित आणि नंतर चिन्हीने अक्षरे खोदीत असे. लेख रचना करणारा विद्वान, अक्षरे वळणदार काढणारा, अक्षरे कोरणारा अशा 3 व्यक्तींच्या सहकार्यानं लेखनाचं काम पूर्ण होईल. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन प्रस्तरलेख सोपारे येथील अशोकाचा आहे. प्रस्तरलेख दगडी भांडी, विहिरेचा कटळा, मंदिराची कोनशिला यावरती आढळून येतात. आशयाच्या दृष्टीने प्रस्तराचे त्यांच्या लेखांचे ध्वजस्तंभ, जयस्तंभ, छायास्तंभ, गोत्रशैलिका आणि विरगळ असे वर्ग करता येतात. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट यावर कोरीव लेख मिळू लागले. यातून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या कोरीव लेखामुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, त्या काळातील सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. याचा अर्थ पाश्चात्य विचारवंतांनी इतिहास लेखनाबाबत सांगितलेला जो काही दृष्टिकोन होता, जो आपण पाठ क्रमांक 1 मध्ये अभ्यासला, तो दृष्टिकोन भारताच्या प्राचीन काळांच्या अशा साधनांमधून आपल्याला अभ्यासाला मिळतो. आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकात हे समजून घ्या. या अंतर्गत सोहगवडा ताम्रपटाची माहिती दिली आहे. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावरती कोरलेला लेख. भारतात कोरीव लेखासाठी तांबे हा धातू प्राचीन काळात सर्वाधिक वापरला गेला. ताम्रपटावरती राज्याज्ञा आणि दानपत्रे कोरून ठेवण्याची प्रथा होती. परंतु मोठमोठे ग्रंथही तांब्याच्या पत्र्यावरती कोरलेले आढळतात. मौर्य काळात राजाज्ञा ताम्रलिखित करण्याची प्रथा होती आणि हे आपल्याला सोहगवडा येथील ताम्रपटावरून स्पष्ट होतं. ताम्रपत्र जसं एकपत्री असतात ना, तशीच ती बहुपत्रीय असतात. इसवी सन 740 मधील पल्लववंशी नंदीवर्मा याचा लेख 11 पत्रांचा आहे. लंडन विद्यापीठाच्या संग्रहालयात ठेवलेला राजराजेंद्र चोळाचा एक ताम्रपट 21 पत्रांचा आहे. भोजराजा शिलाहारानं शके 1113 मध्ये गोविंद भट पटवर्धन यांना दिलेल्या ताम्रपटाची 3 सुट्या ताम्रपत्रावरती लाखेच्या शाईनं लिहिलेली एक प्रतिकृती सध्या राजापूर रत्नागिरी या ठिकाणी आहे. उत्तर प्रदेशामध्ये सापडलेला हा सोहगवडा येथील ताम्रपत्र हा गोरखपूर जिल्ह्यात इसवी सन 1893 मध्ये सापडला. काशीप्रसाद जसवाल यांनी या लेखावरील संशोधन प्रसिद्ध केलं. या ताम्रपटाची लांबी 6.3 सेंटीमीटर व रुंदी 4.5 सेंटीमीटर आहे. हा लेख ब्राह्मी लिपीत आहे. या लिपीचा पहिला उलगडा करण्याचा प्रयत्न चार्ल्स विक्लिश यांनी केला. आपण या ताम्रपटावरती जे काही चिन्ह आहे त्या चिन्हांचं स्पष्टीकरण बघू. पहा आपण ताम्रपटाकडे.
पर्वत शिखरावरील चंद्र आणि त्याच्या शेजारी म या अक्षराची खूण आहे. काशीप्रसाद जसवाल यांच्या मते अशा तऱ्हेची खूण कुंभराहार येथील मौर्यकालीन स्तंभावरती पाहायला मिळते. या खुणेचा अर्थ चंद्र म्हणजे चंद्रगुप्त आणि म म्हणजे मौर्य आहे. पर्वत शिखरांची खूण म्हणजे गुप्त हे जोडाक्षर आहे. काशीप्रसाद जसवाल यांच्या मते हे राजाचं शासनचिन्ह असावं. या ताम्रपत्रावर शीर्षभागी डावीकडे आणि उजवीकडे कोठार घराची चित्रे आहेत. ती धान्य भांडाराची निदर्शक आहे. या लेखात डावीकडच्या बाजूला शीर्षभागी कुंपणातील पर्णयुक्त वृक्षाचं आणि उजवीकडील कुंपणातील पर्णहीन वृक्षाचं चित्र आहे. पहा आपण चित्रात. दुष्काळाच्या वेळी शासनानं केलेल्या मदतीचं ते द्योतक आहे. या लेखामध्ये पारासेत असलेलं वृक्ष, पर्वत ही प्राचीन आहत ज्ञानावरही आढळतात. आहत नाणी ही चौकोनी, गोल, लंबगोल आकाराची असून ती गांधार, मगध, कलिंग आदी राज्यामध्ये आढळतात. आपल्याला या सवगडा ताम्रपटावरती ज्या 4 ओळी दिसत आहेत त्याचा अर्थ काय? भारतीय संस्कृती कोशामध्ये याचा अर्थ असा सांगितला आहे, ही श्रावस्तीच्या महामात्रांची मनवस्ती या ठाण्याहून आज्ञा आहे. त्रिवेणी, मथुरा, चंचू, मोदाम आणि भद्र या गावातील द्रव्य कोष्टागारे वाटण्यासाठी आहेत. दुष्काळाच्या वेळी ती अडवू नयेत असा याचा अर्थ आहे. या कोठार घरामधील धान्य जपून वापरण्यात यावं असा आदेश या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचं निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असं मानलं जातं. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये आपल्याला रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणं यातून सुद्धा राजघराण्यांची माहिती मिळते. इतकंच नव्हे तर जैन, बौद्ध हे धर्मग्रंथ, भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, परकीय प्रवासांची प्रवास वर्णने, म्हणजे याच्यामध्ये फैयान असेल, युआनशांग असेल, इच्छिंग असेल, या चिनी प्रवाशांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनातून प्राचीन भारत, बौद्ध धर्माची, नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला या विद्यापीठांची माहिती मिळते. प्राचीन काळातील राजांची चरित्र असतील, राजघराण्यांचे इतिहास हे सुद्धा भारतीय प्राचीन इतिहासाचे लेखनाचे टप्पे आहेत. इसवी सन 7व्या शतकात सम्राट हर्षवर्धन याच्या दरबारातील सुप्रसिद्ध कवी बाणभट्ट कवीनं लिहिलेलं हर्षचरित हे संस्कृत काव्य. यामध्ये हर्षवर्धनाबद्दल माहिती आहे, त्याच्या काळातील राजकीय माहिती मिळते. याशिवाय सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण यात केलेलं आहे. हा झाला भारतातील प्राचीन काळातील इतिहास लेखनाचा भाग. म्हणजे प्राचीन काळातील इतिहास लेखन आपल्याला अशा मौखिक साधनांद्वारे, प्राचीन साहित्याद्वारे कळतं. आता आपण पाहूया मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. भारताचं मध्ययुग साधारणपणे इस्लामी आक्रमणाच्या कालखंडापासून सुरू होतं. मध्ययुगीन काळात कल्हणाने लिहिलेला राजतरंगिणी ग्रंथ, झियाउद्दीन बर्नी याने लिहिलेला तारिक-ए फिरोजशाही, बाबराचं तुझुक-ई बाबर हे आत्मचरित्र, अबुल फजलनं लिहिलेला अकबरनामा, बखर यामध्ये सभासदांची बखर असेल, भाऊसाहेबांची बखर, पानिपतची बखर, होळकरांची कैफियत, हे सर्व मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचं साधनं आहेत किंवा हे इतिहास लेखन आहे. इसवी सन 1147 ते 1152 या काळात राजतरंगिणी हा संस्कृत काव्यग्रंथ कवी कल्हण याने लिहिला. साधारणपणे महाभारत काळापासून राजा जयसिंहाच्या काळापर्यंतचा काश्मीरचा इतिहास आहे. यामध्ये काश्मीरच्या निरनिराळ्या राजांची आणि राजवंशांची माहिती, इतिहास, भूगोल, निरनिराळ्या जनसमूह, चालीरीती, परंपरा, रूढी आणि काश्मीरची संस्कृती यांची वैशिष्ट्ये. इतिहास लिहिताना समकालीन साधनांचा चिकित्सक अभ्यास करून लेखन करावं, कालगणनेची मर्यादा पाळावी असं कल्हण सांगतं. त्यामुळं इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ अतिशय जवळचं नातं सांगतो. अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा
राजतरंगिणी ग्रंथ लिहिला असा उल्लेख कल्लनानं केला आहे. मध्ययुगीन इतिहास लेखनावरती अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव आपल्याला दिसतो. प्रत्येक बादशहानं आपल्या दरबारामध्ये इतिहास लेखक नेमून इतिहासाचं लेखन करून घ्यायला सुरुवात केली. मध्ययुगाच्या सुलतान कालखंडात ज्या नामवंत इतिहासकारांनी मोलाची भर टाकली, अशा काही नामवंत इतिहासकारांची कोणतं योगदान त्या काळात होतं याची माहिती आपल्याला क्रमिक पाठ्यपुस्तकात माहीत आहे का तुम्हाला यात दिली आहे. याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. यामध्ये अल बेरुनी हा एक इतिहासकार आहे. त्यानं किताबुल हिंद हा ग्रंथ लिहिला. यामध्ये हिंदूंच्या तत्कालीन चालीरीती, शास्त्रे, वेद, पुराणे, धर्म, सण, उत्सव याविषयीची माहिती दिली आहे. हिंदुस्थानातील रस्ते, नद्या, वजनमापे, नाणी, हवामान या भौगोलिक स्थितीचं वर्णनही त्यानं या ग्रंथात केलं आहे. हिंदुस्थानातील न्यायव्यवस्था, कायदे कानून, रूढी आणि परंपरा यामुळे निर्माण होणारे कायदे याचा चांगला आढावा त्यानं घेतलेला आहे. मुहम्मद गझनीचे हिंदुस्थानवर जेव्हा आक्रमण झालं त्यावेळी तो त्याच्याबरोबर होता. मुहम्मदानं सुरटी सोमनाथचं मंदिर लुटलं हे अल बैरुनीनं आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्याचं वर्णन त्यांनी काही किरकोळ स्वरूपात सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मिन्हाज-ई सिराज याचा तबकत-ई नासिर हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. नाईल ते गंगा यामधील मुस्लिम राजग्रंथांचा हा ग्रंथ आहे. अमीर खुसरो त्यानं लिहिलेली किरण उस सादी, तुघलकनामा, तारिक ए इलही हे ऐतिहासिक खंडकाव्य राजांच्या आणि सुलतानांच्या प्रशंसापर आहे. त्यांना आपल्या लेखनामध्ये ढाक्याच्या मलमलचा सुद्धा उल्लेख केलेला पाहायला मिळतो. तैमूरलंग हा मुसलमानी धर्माचा प्रसार होण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानवरती त्यानं 1398 मध्ये स्वारी केली. तुझुकी तैमुरी आणि मलफुजात-ई तैमूर या दोन नावाने चरित्र परिचित आहे. याह्या बिन अहमद सरहिंदी यानं तारिक-ई मुबारकशाही हा ग्रंथ लिहिला. आपल्याला मध्ययुगीन कालखंडाचा जर इतिहास समजून घ्यायचा असेल तर काही मुघल काळातील इतिहासकारांचा त्याने लिहिलेल्या ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यांचं इतिहास लेखनामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टींचा उल्लेख केला याची माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यापैकी एक म्हणजे झियाउद्दीन पर्णी. अल्लाउद्दीन खिल्जीच्या दरबारातील हा प्रसिद्ध विद्वान. इतिहासाकडं आपण अत्यंत त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहावं तरच आपण खरा इतिहास समजावून घेऊ शकू. त्यात इतिहासाबद्दल आणि इतिहासकारांबद्दल त्याला आवश्यक असणाऱ्या गुणांची चर्चा केलेली आहे. इतिहासाकडं आपण अत्यंत त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहावं तरच आपण खरा इतिहास समजून घेऊ शकू असं तो म्हणतो. इतिहासाबद्दल, इतिहासकारांबद्दल त्यानं आवश्यक असणाऱ्या गुणांची चर्चा आपल्या लेखात केलेली पाहायला मिळते. अनेक विषयावरील उपयुक्त माहिती देण्यात दिलेली आहे. त्यानं जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथात इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्यामध्ये इतिहासकाराचं कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचं आणि कल्याणकारी धोरणांचं वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचं आणि चुकीच्या धोरणांचं चिकित्सक विवेचनही त्यानं करायला हवं. इतकंच नव्हे तर संबंधित काळ, त्यातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावित त्यानं लक्षात घ्यायला हवा. या बर्नीच्या विचारांमुळं इतिहास लेखनाची व्याप्ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या सगळ्याचा समावेश त्यानं तारिक-ई-फिरोजशाहीमध्ये केलेला आहे. त्याचा आणखीन एक ग्रंथ आहे तो म्हणजे फतवाए-जहांगीर. हाही ग्रंथ प्रसिद्ध आहे. तारिक-ई-फिरोजशाहीमध्ये बलवान सुलतानांपासून ते फिरोजशाहपर्यंतच्या पहिल्या 6 वर्षाचा इतिहास लिहिलेला आहे. प्रत्येक सुलतानाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची, प्रशासन कार्याची, आर्थिक व्यवहाराची, महसूल उत्पन्नाची उपयुक्त माहिती या ग्रंथात आहे. तत्त्वज्ञ, मौलवी, वैद्य, संत, कवी यांची माहिती या ग्रंथात आहे. इतिहास लेखनाबाबत तो घटनेचं सत्य शोधून काढणं महत्त्वाचं मानतो. चांगल्या जीवनासाठी इतिहासाचं अध्ययन करणं महत्त्वाचं मानतो. मुघल बादशाहाच्या दरबारातील जर इतिहासकार आपण पाहिले तर या इतिहासकारांच्या लेखनामध्ये राज्यकर्त्यांची स्तुती आणि निष्ठा यांना खूप महत्त्व होतं. त्यांच्या वर्णनामध्ये समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुद्धा त्या काळात होती. बाबरानं
तुझं ही बाबरे हे आत्मचरित्र लिहिलं. या आत्मचरित्रामध्ये त्याने त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णनं आहेत. त्यानं प्रवास केलेल्या प्रदेशांची, शहरांची वर्णनं, अर्थव्यवस्था, रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची सुद्धा निरीक्षणं नोंदवलेली आहेत. असाच एक इतिहासकार म्हणजे अबुल फजल. अबुल फजलनं अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. यामध्ये केलेल्या नोंदी ह्या वास्तववादी आहेत. मध्ययुगीन काळाची माहिती देणारं आणखीन एक साहित्य म्हणजे बखर. बखर हा दक्षिण आशियातील आणि विशेष करून मराठी साहित्यातील ऐतिहासिक साहित्यातील एक प्रकार आहे. ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे, शूरवीरांची गुणगान याविषयीचं लेखन आपल्याला बखरीमध्ये वाचाव्यास मिळतं. बख म्हणजे बोलणे. या धातूपासून बखर हा शब्द तयार झाला असं विकार राजवाडे म्हणतात. पानिपतचं युद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, होळकर घराणे यावरती बखरी लिहिल्या गेल्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी आनंद सभासद यांनी सभासद बखर लिहिले. छत्रपती राजाराम महाराजांसोबत जिंजीला जात असताना छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार इसवी सन 1697च्या सुमारास कृष्णाजी आनंद सभासदाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती बखर लिहिली. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व प्रकार वर्णन, पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे. पानिपतच्या लढाईचं वर्णन भाऊसाहेबांची बखरमध्ये. या बखरीच्या कर्त्याबद्दल मात्र मतभिन्नता आढळते. कोण म्हणतो कृष्णाजी शामराव, तर कोण म्हणतं चिंतो कृष्ण वळे असं अभ्यासकांचं मत आहे. परंतु कृष्णाजी शामराव हेच याचे लेखक असावेत असं मानलं जातं. बखरीचा रचनाकाल जर आपण बघितला तर तो इसवी सन 1762 ते 63 असावा. इसवी सन 1753 साली रघुनाथरावाने जाटाच्या कुंभेरीवर जेव्हा स्वारी केली तिथपासून ते इसवी सन 1761 साली पानिपतच्या दारुण पराभवानं नानासाहेब पेशवे यांचं शोकावेगानं निधन झालं आणि माधवराव पेशवेपदी आरूढ झाले इथंपर्यंतचा इतिहास आणि उत्तरी भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचं सूक्ष्म आणि अतिशय उदाहरणं देऊन वर्णन या बखरीत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखरी आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून होळकरांचे घराणे, त्यांचं योगदान यांची माहिती मिळते. बखरीचे काही प्रकार यामध्ये चरित्रात्मक बखर, वंशानुचरित्रात्मक बखर, प्रसंगवर्णनात्मक बखर, पंथीय बखर, आत्मचरित्रपर बखर, कैफियत, पौराणिक बखर आणि राजनीतीपर बखर यांचा समावेश होतो. चरित्रात्मक बखरमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची बखर सांगता येईल. वंशानुचरित्रात्मक बखरीमध्ये आपल्याला पेशव्यांची बखर घेता येईल. प्रसंगवर्णनात्मक बखरमध्ये आपल्याला पानिपतची बखर असेल, खर्ड्याच्या स्वारीची बखर असेल. पंथीय बखरमध्ये आपल्याला श्री समर्थ बखर असेल. आत्मचरित्रपर बखरमध्ये आपल्याला नाना फडणवीस, गंगाधर शास्त्री पटवर्धन, बापू काणो यांची कृत्ये असतील. कैफियतमध्ये होळकरांची कैफियत आहे. पौराणिक बखरमध्ये कृष्णजन्म कथा बखर आहे. राजनीतिपर बखरमध्ये आज्ञापत्र आहे. असे काही बखरींचे प्रकार आहेत. मध्ययुगीन भारताचा इतिहास हा परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या वृत्तांतामधूनही कळतो. यामध्ये इब्न बतूता एक आहे. त्याने लिहिलेल्या प्रवास वर्णनात अलेक्झांड्रिया ते मक्का प्रवास, येमेनचा प्रवास, ओमान, इजिप्त, सिरिया, आशिया, म्यानमार, उझबेकिस्तान, कॉन्स्टंटिनोपल, स्टेप्स ते बुखारा प्रवास, इराण असेल, हिंदुकुश पर्वत, अफगाणिस्तान, दिल्ली येथील प्रवासाचं वर्णन त्यात आलं आहे. हिंदुस्थानात हा इब्न बतूता 14 ते 15 वर्षे राहिला. त्याच्या लेखनामध्ये आपल्याला हिंदुस्थानातील विचित्र पद्धती, संस्था, वेगवेगळे पदार्थ, लोकांची वागणूक, राहणी, बादशाचं औदार्य आणि त्याने केलेला जुलूम, जबरदस्ती, कौर्य याचं वर्णन आढळतं. त्यानं रेहला ग्रंथ लिहिला. यात त्यानं भारतातील भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीचं वर्णन केलं. आणखीन प्रवासी अब्दुल रजाक. दक्षिण भारतात विजयनगरच्या दरबारात राजदूत म्हणून त्याची नेमणूक झाली. तेथे तो 1442 ते 1443 अशी 2 वर्ष होता. त्यानं लिहिलेल्या पर्शियन भाषेतील ग्रंथात तैमूरलंगच्या भारतावरील स्वारीचा वृत्तांत, तैमूरलंगच्या वारसाच्या इसवी सन 1404 पासून ते 1470 या काळातील कामगिरीचा आढावा घेतला.
विजयनगरच्या साम्राज्यातील सामाजिक सांस्कृतिक जीवनाची माहिती यामध्ये केली आहे. आणखीन एक प्रवासी निकोलो कांती. विजयनगर साम्राज्यात येणारा हा पहिला प्रवासी होता. त्यानं भारत आणि दक्षिण आशियाचा प्रवास केला. चीनमधील एका मुस्लिम व्यापाऱ्याच्या वेशात त्याने चीनचा प्रवास केला. यानं लिहिलेल्या ट्रॅव्हल्स ऑफ निकोलो कांती या प्रवास वर्णनात विजयनगर साम्राज्याविषयीची माहिती दिली आहे. त्या ठिकाणची शहरं, राजदरबार, विविध रूढी, प्रथा, सण, उत्सव इत्यादी माहिती आपल्याला यात मिळते. बार्बोसा असाच एक पोर्तुगीज प्रवासी. राजा कृष्णदेवराच्या काळात डुआर्ट बार्बोसा विजयनगरला आला होता. विजयनगरची सामाजिक स्थिती, त्या ठिकाणची अर्थव्यवस्था याविषयी द बुक ऑफ डुआर्ट बार्बोसा या पुस्तकात त्यानं वर्णन केलं आहे. राजा कृष्णदेवराच्या राज्यातील व्यक्तींना असणाऱ्या स्वातंत्र्याचा उल्लेख सुद्धा केला आहे. सती प्रथेबाबत सुद्धा त्यानं यात वर्णन केलं आहे. आणखीन एक प्रवासी डॉमिंगो स्पेस. विजयनगरची राजधानी हम्पी या शहरातील अनेक वैशिष्ट्यांचं डॉमिंगो स्पेस यानं वर्णन केलं आहे. त्याने विजयनगर राजांचा इतिहास या ग्रंथामध्ये भारताच्या किनारपट्टीवरील राज्यांची बऱ्याच ठिकाणांचा उल्लेख केला पाहायला मिळतो. त्या ठिकाणची सिंचन तंत्रज्ञानाची माहिती, तेथील मौल्यवान दगडांच्या व्यस्त बाजारपेठा, शहरांची भरभराटी, वनस्पती, जलचर आणि कृत्रिम तलाव याची रोमशी तो तुलना करतो. मार्को पोलो या प्रवाशानं सुद्धा भारताविषयीची माहिती लिहून ठेवली आहे. औरंगजेबाच्या काळातील ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खापिका, निकोलाय मनुची या इतिहासकारांनी मुघल काळातील इतिहासाचं लेखन केलं. भीमसेन सक्सेना यांनी मराठी फौजेचा इतिहास लिहिला, तर खापिकाने 1519 मध्ये बाबराच्या भारतावरील स्वारीपासून ते मुघल बादशाह मुहम्मद शहाच्या कारकिर्दीपर्यंत 14व्या वर्षापर्यंतचा इतिहास लिहिलेला आहे. औरंगजेबाच्या संपूर्ण कारकिर्दीची माहिती दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या गुणांबद्दल स्तुती करणारा हा एकुलता एक मुसलमान इतिहासकार आपल्याला पाहायला मिळतो. निकोलाय मनुची यांच्या लेखनामुळे सुद्धा आपल्याला भारताचा इतिहास समजून घेण्यास मदत होते. हा झाला मध्ययुगीन काळातील इतिहास. आता आपल्याला आधुनिक काळातील इतिहास लेखन म्हणजेच थोडक्यात ब्रिटिश काळात इतिहास काळातील आपण इतिहास लेखन समजून घेऊ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं. इसवी सन 1836 मध्ये सारनाथला त्यांनी भेट दिली आणि त्या ठिकाणी उत्खनन केलं. काश्मीर व लडाखची मंदिरं, सांची या ठिकाणचं स्तूप त्यांचा त्यानं अभ्यास केला. त्यासाठी त्यानं बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवरती लक्ष केंद्रित केलं. त्यानं भारत स्तूप, बोधगया या ठिकाणच्या बौद्ध अवशेषांचा सुद्धा अभ्यास केला. तिथं सर्वेक्षण करून त्यावरती संशोधनपर लेख प्रसिद्ध केले. भारतीय पुरातत्वविषयक वेदशास्त्रातील संशोधनाचा पाया कनिंगहॅम सर अलेक्झांडर यांनी घातला. यानंतर जॉन मार्शल याने भारतातील पुरातत्वविद्या सर्वेक्षण खात्याचे संचालक होते. प्राच्यविद्या अभ्यासक होते. हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन झालं. जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झालं. भारतात असलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहास संबंधी सुद्धा लेखन केलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव आपल्याला दिसतो. यामध्ये जेम्स मेल ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत पत्रव्यवहाराचा तपासनीस म्हणून यांनी काम केलं. त्यामुळं भारतातील कंपनीच्या कामगिरीची स्पष्ट कल्पना त्यांना आली होती. तो भारतात कधी आला नाही. 1806 साली त्यानं हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकारांनं भारतीय इतिहासावरती लिहिलेला हा पहिला ग्रंथ. प्राचीन व मध्ययुगीन भारताची माहिती याच्यामध्ये वाचायला मिळते. पण या ग्रंथात भारतीयाकडे तो गौण दृष्टीने पाहताना दिसतो. त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो. भारतीय लोक अज्ञानी आहेत, रानटी आहेत, त्यांचा बौद्धिक विकास झाला नाही, त्यामुळे भारतात नीतिमूल्य नाही, लोक दुबळे,
गुलामी वृत्तीचे बनले आहेत असं तो या ग्रंथात नमूद करतो. हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीमध्ये तो भेदभाव करून हिंदू संस्कृतीला तो मुस्लिम संस्कृतीपेक्षा कमी महत्त्व देतो. भारतीय इतिहासाचं लेखन करताना काळानुसार तो न करता हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा पद्धतीनं करतो. त्यामुळे भारताविषयी त्यानं जे काही लेखन केलं या लेखनामध्ये आपल्याला अनेक दोष पाहायला मिळतात. नव्हे, भारतीय इतिहासकाराने हे दोष दाखवून दिले आहेत. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा ब्रिटिश शासित हिंदुस्थानातील मराठी सत्तेच्या पराभवानंतर 1819 ते 1827 अखेर मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला. उत्तम कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्देवित आणि इतिहासकार म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्यानं द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. जेम्स ग्रँड डफ मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यामध्ये जेम्स ग्रँड डफ याचं नाव महत्त्वाचं आहे. 1817 इंग्रज मराठा युद्धात ग्रँड डफनं मोठा पराक्रम केला. 1818 ते 1822 या कालखंडामध्ये तो सातारा या ठिकाणी होता. प्रतापसिंह महाराजांना राज्यकारभार त्यानं मदत केली. तसं मराठी भाषेत सुद्धा चांगलं ज्ञान होतं. त्यानं छत्रपतींच्या दप्तरखान्यातील कागदपत्रांचा अभ्यास केला. हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ त्यानं लिहिला. मराठ्यांच्या इतिहासाबाबत हा ग्रंथ अतिशय मोलाची माहिती देतो. भारतीय संस्कृती, इतिहास यांना कमी लेखण्याची वृत्ती या डफच्या सुद्धा लेखनात आपल्याला दिसून येते. डफ यांच्या इतिहास लेखनातील मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिले. कर्नल टॉड यानं राजस्थानचा इतिहास लिहिला. आपल्या राजस्थानचा इतिहास लिहित असताना राजस्थानच्या समाज जीवनाचं वर्णन, पश्चिम भारताचा प्रवास करून त्याच्या आधारात ट्रॅव्हल्स इन वेस्टर्न इंडिया हा सुद्धा ग्रंथ त्यानं लिहिला. या ग्रंथामध्ये भूगोल, इतिहास, धार्मिक स्थिती याचं वर्णन केलं आहे. विल्यम विल्सन हंटर यानं 1868 ग्रामीण बंगालचा कालक्रमानुसार इतिहास लिहिला. भारतातील आर्य नसलेल्या भाषांचा तुलनात्मक शब्दकोश त्यानं प्रकाशित केला. त्यानं रूल्स ऑफ इंडिया या पुस्तकाचं संपादन केलं. हंटर कमिशन आयोगाचे ते प्रमुख होते. भारताचं शैक्षणिक धोरण ठरवण्यात त्यांनी निर्णायक भूमिका घेतली. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. विद्यार्थी मित्रो, आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या अंतर्गत भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडाच्या इतिहासाची माहिती घेतली. पुढील भागात आपण भारतीय इतिहास लेखनातील ज्या काही विविध तात्विक प्रणाली आहेत त्यानुसार इतिहासाचं लेखन कसं झालं याविषयीची माहिती घेऊ. धन्यवाद. आपल्यास पाठ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.